हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मुख्यमंत्री योजनेतील प्रशिक्षणार्थी युवकांनी मोर्चा काढला। या मोर्चातून विविध मागण्यांसाठी युवकांनी आपला आक्रोश दाखवून दिलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 6 मोर्चे, 15 धरणे आंदोलन तर 10 आमरण उपोषणे पार पडली, ज्यामध्ये दोघांनी जे आहे ते आमरण उपोषणाचा इशारा देखील या ठिकाणी दिलेला होता। आपल्या विविध मागण्यांना घेऊन या पद्धतीने आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे ते आंदोलने, मोर्चे आणि धरणे आंदोलने या ठिकाणी पार पडली, ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी चॉकलेट मोर्चा काढून जे आहे ते आपला आक्रमक पवित्रा या ठिकाणी जे आहे ते सरकारवर रोष दाखविला आणि एकूणच त्यांची मागणी होती की ज्या पद्धतीने युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं गेलं, मात्र 6 महिने आमच्या हाताला काम मिळालं आणि त्यानंतर आमच्या हातामध्ये चॉकलेट देण्याचं काम जे आहे ते सरकारनं केल्याचं जे आहे ते त्यांनी गंभीर आरोप केला। तर सोबतच शिक्षक समन्वय समितीच्या वतीने देखील जे आहे ते आज विधान भवनावरती मोर्चा धडकला, त्यामध्ये हजारो शिक्षकांनी जे आहे ते सहभाग घेत आपल्या विविध मागण्या जे आहे ते सरकार दरबारी मांडल्या आणि आपला जे आहे ते आक्रोश व्यक्त केल्याचं चित्र आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये पाहायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।